आज रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या पुरस्काराचे वितरण राज्याचे मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास साळके, शिक्षण सभापती नंदा मुरकर, नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे आदींची प्रमुख उपस्थिती होती। तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह अधिकारी व शिक्षक वर्गाची मोठी उपस्थिती होती। या गौरव समारंभात बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांनी साने गुरुजी शिक्षकांनी मला शिकविले म्हणून मी उद्योगमंत्री झालो। पालकांपेक्षा शिक्षकांना मुले पूर्वी घाबरायची, आताच्या परिस्थितीत आदरयुक्त दरारा शिक्षकांचा असला पाहिजे। व्यसनमुक्ती गळी उतरविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे। शिक्षकांनी साने गुरुजी आपल्या जिल्ह्यातले आहेत, त्यांचा आदर्श घ्यावा। जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी 50% विद्यार्थी स्कॉलरशिपला बसवावे। शिक्षकांनी सामाजिक वलय तयार करावे, राजकीय नको। अनेक विषयासंदर्भात त्यांनी उद्बोधक असे मार्गदर्शन केले। अनेक वेळा वर्गामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की शिक्षक विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतात। खरं तर मला डोक्यामध्ये संकल्पना आली होती की मी आज थोडी शिक्षकांची परीक्षा घ्यावी, पण म्हटलं ते परीक्षा घेतल्यानंतर मलाच अडचणीचं होऊ शकतं भविष्यात, म्हणून मी ती परीक्षा फक्त घेत नाही। पण त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो। अनेक शिक्षकांना माहिती असेल, म्हणजे मी काय शिक्षकांना माहीत नसेल असं म्हणत नाही। आपण सगळे असं म्हणतो की मराठी शाळेची मुहूर्तमेढ ही कधी रोवली गेली, तर मराठी शाळेची मुहूर्तमेढ 1821 सालात इंग्रजांनी रोवली। त्याच्या मागे देखील मराठी माणसांनी चळवळ उभी केली होती आणि इंग्रज सत्तेकडे मागणी केली होती की जशा पद्धतीनं इंग्रजीचं शिक्षण तुम्ही या देशामध्ये देता तसं आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे। म्हणून ही शाळा 1821 सालामध्ये पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। पहिली संस्था कधी सुरू झाली, तर भावे नावाच्या एका शिक्षकानं, आता त्याचं संस्थेचं नाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असं आहे, भावे नावाच्या व्यक्तीनं मराठीतनं शिक्षण हायस्कूलला मिळावं यासाठी 18व्या शतकामध्येच ही संस्था सुरू केली। आणि नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यांचं पुस्तक आता आम्हाला देऊन सत्कार केला त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी भिडेवाड्यामध्ये 1848 सालामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली। मी हे का सांगतोय, तर तो आदर्श आपल्यासमोर आहे। रत्नागिरीमधल्या साने गुरुजींचा आदर्श आपल्यासमोर आहे, पांडुरंग वामन काणेंचा आपल्यासमोर आदर्श आहे। आणि साने गुरुजींचा आदर्श काय माझ्यापेक्षा शिक्षकांना माहिती आहे, आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राथमिक शिक्षकांनीच साने गुरु शिकवले म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता उद्योगमंत्री होऊ शकला, हे देखील मला ठामपणानं सांगायचं आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाची शिक्षणातली भूमिका ही प्राथमिक शिक्षकांची आहे। प्राथमिक शिक्षकांच्या ताब्यामध्ये मूल गेल्यानंतर एक वेळ आईवडिलांचं ते मूल ऐकत नाही, परंतु प्राथमिक शिक्षकांचं ते ऐकतं आणि प्राथमिक शिक्षक जे सांगतात, जे शिकवतात तेच खरं असतं, याच्या पलीकडची दुनिया नसते, अशा पद्धतीचा भाव त्या मुलांमध्ये असतो। मला मागच्या दौऱ्यामध्ये नंदाशेठ मुरकरनी सांगितलं, सीओ मॅडमनी सांगितलं, अध्यक्षांनी सांगितलं की या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे। अध्यक्ष मॅडम, अशा सोहळ्याला मी एवढ्यासाठीच उपस्थित राहतो कारण मला किंद्रेबाईंची आठवण येते, मला पालकरबाईंची आठवण येते, ज्यांना घाबरून, म्हणजे मी आत्ताच सीओ मॅडमना सांगत होतो की प्राथमिक शाळेतनं हायस्कूलला गेल्यानंतर तसं काही गुरुजींना घाबरायची आवश्यकता नाही, परंतु गुरुजींनी आम्हाला सांगून ठेवलेलं होतं की 5 वाजल्याशिवाय क्रिकेट खेळायचं नाही। आम्ही 3:30 वाजताच क्रिकेट खेळायला सुरू करायचो हायस्कूलमध्ये असताना, पण ते शिक्षक, प्राथमिक शिक्षक जर समोर आले तर टर्म्स बॅट बीट घेऊन आम्ही घरात जाऊन लपायचो। एवढा दरारा, आदरयुक्त दरारा प्राथमिक शिक्षकांचा होता। आणि म्हणून माझी प्राथमिक शिक्षकांना पहिली एक विनंती आहे की आपला आदरयुक्त दरारा असला पाहिजे। आज आधुनिक जगामध्ये कशा पद्धतीनं लहान लहान मुलं ही वेगळ्या ट्रॅकवर जाऊन काम करतात, वेगळ्या ट्रॅकवर जाऊन शिक्षण घेत आहेत। हा ट्रॅक जर सुस्थितीत आणायचा असेल तर प्राथमिक शिक्षकांनी दिलेलं शिक्षण हे जसं पुस्तकातलं आहे तसंच समाज उपयोगी शिक्षण देखील सामाजिक क्षेत्रातलं विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे। व्यसनमुक्ती ही लहानपणीच मुलांच्या जर गळी आपण उतरवली तर आज मी नवीन नवीन शब्दप्रयोग ऐकतो आणि पोलीस आम्हाला सांगतात, साहेब आज MD सापडलं।
आजपर्यंत मला MD म्हणजे डॉक्टरच माहिती होता, पण काल परवा मला कळायला लागलं की MD म्हणजे हा ड्रग्सचा प्रकार आहे. कोण म्हणतं आयोडेक्स त्या पावाला लावून खातात, कोण म्हणतं बेनाड्रिल पितं. म्हणजे किती पद्धतीनं आपण आधुनिक मोबाईलवर जाऊन विद्यार्थी वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत याचा विचार करत असताना प्राथमिक शिक्षकांची ही देखील जबाबदारी आहे की त्या मुलांना आपण अतिशय चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांबद्दल की नुसता आदर्श पुरस्कार तुम्ही घेत नाही, तर भविष्यामध्ये आदर्श विद्यार्थी घडवण्याची देखील शाळा ही तुमच्याकडनं निर्माण होईल, विद्यापीठं तुमच्याकडनं निर्माण होतील, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की आहे. पण एक दुर्दैव आहे, आता CO मॅडमनी सांगितलं की 10% विद्यार्थी स्कॉलरशिपला पास होत नाहीत. आता हे आत्मचिंतन तुम्ही करू नका, पालकमंत्री म्हणून मी करतो. कारण आमच्याकडनं काही चुका होत आहेत का, आम्ही काही गोष्टी चुकीच्या करतो आहे का, हे आता आत्मचिंतन व्यासपीठावरच्या मंडळींनी सुरू करण्याची गरज आहे. कारण तुम्ही चांगलं शिकवता, तुम्ही आदर्श आहात म्हणूनच तुम्हाला पुरस्कार दिले जात आहेत. मग तुमच्याकडनं हे घडणार नाही ह्याची मला जाणीव आहे. मग आता आपणच पहिला अभ्यास करू, आपणच पहिली शाळा लावून घेऊ आपली, की आपल्याकडचे 10%च विद्यार्थी फक्त पास का होत आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.